माझ्या किचनच्या खिडकीतून सकाळचं खूप सुंदर कोवळं ऊन येतं. पण तेच कोवळं ऊन 8-9 वाजायला लागले की इतकं भयंकर बनतं ना, म्हणजे किचनसमोर उभंच राहू वाटत नाही. तर पहिल्यांदा सकाळचं माझं काम असतं ते म्हणजे दूध तापवायचं आणि मगच टिफिनच्या तयारीला लागायचं. आद्या रात्री झोपायच्या आधीच बोलली होती की मम्मा सँडविच बनव, कारण टिफिनला सुद्धा तिला घेऊन जायचं होतं आणि नाश्त्याला सुद्धा होईल, म्हणून मी तेच बनवायला घेतलं. आता बाजारातून आणलेला फ्रेश भाजीपाला पण होता, सगळं साहित्य घरात होतं, त्यामुळे मी पण बनवायला घेतलं. सँडविच बनवलं की नाश्त्याचं पण होऊन जातं आणि आद्याचं टिफिनचं पण होऊन जातं. तो एक ताप वाचून जातो. त्यानंतर तिचं असं होतं की नाही, मला आज अंघोळीच्या आधीच नाश्ता करायचा आहे, मगच मी अंघोळीला जाणार, कारण तिला सँडविच खूप भरपूर आवडतं सॉससोबत खायला. ती सँडविच कमी आणि सॉस जास्त खाते असं आहे. रात्री ना निरेमध्ये ना एक स्टॉल लागणार होते एका ठिकाणी, मग तिकडेच गेलो होतो आम्ही. खूप सारे शॉपिंगचे स्टॉल होते आणि खाऊचे स्टॉलसुद्धा होते. आम्ही स्पेशली खाण्यासाठीच गेलो होतो. तिथे विकीच्या मावशींना आणि दीपात त्यांना स्टॉल लावला होता पर्सचा. खूप सुंदर सुंदर पर्स होत्या त्यांच्याकडे सुद्धा. आणि मग आम्ही खायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर पाणीपुरीच खाल्ली आणि आम्हाला जे खायचं होतं ना, भरपूर असे स्टॉल संपले पण होते खाऊचे, कारण आम्ही खूप उशिरा गेलो होतो. 10 वाजता तर ते बंद होणार होतं. आम्ही 9:15 9:30 वाजता गेलतो. मोमोज खाल्लाय बघा, ह्याच्यापेक्षा पण डबल गर्दी होती आम्ही यायच्या आधी. त्यानंतर म्हटलं तिथून निघूयात, आम्ही जाणारच होतो. तेवढ्यात आद्याला दिसला ज्यूसचा स्टॉल. ती म्हणायला लागली की ज्यूस पिचा आहे. मग आम्ही ज्यूस पार्सल घेतला घरी. घरी आल्यानंतर तिनं ज्यूस पिलाच नाही आणि दूध बोरमिटा पिला दिला होता आणि अशा रीतीने काहीशी ती पित होती.